नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग किंवा गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 50. Then we read yesterday too. Yeah. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योद्धाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम। बुद्धियुक्त जो भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झाला आहे, जहाती मुक्त होऊ शकतो, इह या जन्मामध्येच, उभे दोन्ही, सुकृत दुष्कृते चांगले आणि वाईट फळ, चांगल्या आणि वाईट फळामध्ये, तस्मात् म्हणून, योगाय भक्तिपूर्ण सेवेकरिता, युज्यस्व अशा रीतीने संलग्न हो, योग कृष्ण भावना, कर्मसु सर्व कर्मांमध्ये, कौशल्यम कौशलम कौशल किंवा कला। भाषांतर आहे, भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो, म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे, कौशल्य आहे। कालची उजळणी, काल आपण 2 श्लोक वाचले, त्याच्यामध्ये भगवंत समजावून सांगतात की अशा प्रकारे
त्रिगुणातीत जाऊन फळाची अपेक्षा न करता कर्म करणे, कर्तव्य म्हणून कर्म करणे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, आणि यश येवो अपयश येवो समभावाने मला शरण येऊन कर्म करणे, यालाच बुद्धियोग किंवा कर्मयोग म्हणतात. यालाच योग देखील म्हणतात. योग उच्यते. आता या श्लोकामध्ये भगवंत त्याचं कंटिन्युएशन करतात की भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. आणि म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे ऍक्च्युली कला. आपण म्हणतो की नाही, एखाद्या वस्तूतली परफेक्ट कला आपल्याला समजून घेतली पाहिजे. जीवन कसं जगलं पाहिजे, काम कसं केलं पाहिजे, याच्यातली कला हीच आहे योगयुक्त होऊन कर्म करणे. म्हणजेच काय, भगवंतांसाठी कर्म करणे. कृष्ण भावना या श्लोकामध्ये नाहीये, तरी पण योग या शब्दाचा अर्थ प्रभुपाद कृष्ण भावना म्हणून सांगतात. किंवा जो शब्द पहिल्या ह्याच्यात आहे बुद्धियुक्त, याचा देखील भगवंत श्रील प्रभुपाद अर्थ देतात भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला, बुद्धी योगामध्ये संलग्न झालेला. छोटासा तात्पर्य आहे, तो वाचूया आपण आणि पुढच्या श्लोकाला जाऊया. प्रभुपाद म्हणतात, अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या विविध फळांचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूप स्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशांद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचवण्यास शिकवते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. अनादि अनंत कालापासून आपण कर्म आणि कर्माचं चांगलं आणि वाईट दोन्ही फळं साठवून ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच आपण स्वतः कोण आहे आपण हे विसरून गेलेलं आहे. आणि ती जी कर्माची फळं मिळतात ती चाखायला पण अजून कर्म करायला लागतं. ही एक साखळी आहे. कर्म करायचं, त्याचं फळ घ्यायचं, त्याचा उपभोग घेण्यासाठी अजून कर्म करायची, अजून फळं मिळवायची. आणि ही ज्याला जसं न्यूक्लिअर रिॲक्शन असते, शृंखला रिॲक्शन, एकापासून भरपूर त्याच्यापासून भरपूर, असं इतक्या अनादि अनंत कालापासून आपण हे करत आलेलो आहोत की पूर्णपणे आपण ओरिजिनली कोण आहोत हे आपण स्वतः विसरून गेलेलो आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचं हे जे ज्ञान आहे, याच्यातलं जे उपदेश आहेत ते हे अज्ञान दूर करतात आणि आपल्याला आपल्या मूळ स्थितीमध्ये आपण कोण आहोत इथे येण्यासाठी मदत करतं. आणि प्रभुपाद एकदम सिंपल भाषेत सांगतात, त्याचाच अर्थ आहे भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आणि कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे. एवढं सिंपल आहे भगवद्गीता. अख्खी भगवद्गीता याच्यासाठीच सांगितलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे, अज्ञान दूर केलेलं आहे. ज्ञानी मनुष्य अशा गोष्टींच्या मागे लागत नाही जे फळ त्याला अडकून ठेवेल. आणि शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे याच्या तात्पर्यामधलं. प्रभुपाद म्हणतात, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. बऱ्याच ठिकाणी प्रभुपाद हे सांगतात, लिहितात. भक्तीची प्रक्रिया किंवा कृष्ण भावनेची प्रक्रिया ही स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. बऱ्याच जणांना अजून हे पटलेलं नाहीये. स्वतःला का शुद्ध केलं पाहिजे? आपण अशुद्ध आहोत म्हणजे एक्झॅक्टली काय की आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये सगळ्या प्रकारचे अनर्थ भरलेले आहेत. त्या सगळ्याची सुरुवात होते कामने.
कामेश, काम नाही झाला तर क्रोध किंवा द्वेष, दुसऱ्याकडे आहे म्हणून द्वेष, निंदा, मद, मोह, माया, मत्सर, ह्याला सगळ्यांना अनर्थ म्हटलं. हे मनामध्ये, हृदयामध्ये साठलेले असतात आणि याच्यावर आधारित आपण सगळी कर्म करत असतो. माझा ज्याच्यामध्ये फायदा आहे ते काम मी करणार, आणि हे अनादि अनंत काळापासून चालू आहे. आणि हे सगळं शुद्ध करणे, हे सगळे घाणेरडे गुण सोडून देणे, काढून टाकणे, अनर्थ निवृत्ती करणे, घालवणे अनर्थांना, हीच कृष्ण भावनेची प्रक्रिया आहे. ऍक्च्युली हे झालं पाहिजे डे टू डे आपल्या लाईफमध्ये. एव्हरी डे, दररोज जेव्हा आपण जप करतो, श्रवण करतो, सेवा करतो, तेव्हा ही शुद्धता हळूहळू वाढली पाहिजे. अनर्थ हळूहळू सगळे गेले पाहिजे. याला म्हणतात कृष्ण भावनेची प्रक्रिया. आणि ह्यालाच प्रगती म्हणायचं, प्रोग्रेस म्हणायचं. प्रोग्रेस कृष्ण भावनेमध्ये आपण प्रगती करतोय हे मोजायचं कसं? तुमचं तुम्हालाच कळतंय. ते सगळे वाईट गुण, अनर्थ हृदयातले गेलेत की नाही, आणि आपण शुद्ध होत चाललेलो आहे की नाही. आणि ह्याची प्रोसेस जी आहे ती इथे भगवद्गीतेत सांगितलेली आहे. आणि ती प्रोसेस आहे भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी काम करणे. कर्म आपलं बदललं पाहिजे. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा सल्ला देते, स्पष्टपणे सांगितलेलं. आता हे पटवून देण्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, कर्मजम बुद्धियुक्ता हि फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्म बंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यनात्मयम्. याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषी मुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवद्धामाची प्राप्ती करतात. गच्छन्त्य म्हणजे जाणे. अनामयम म्हणजे जिथे दुःख नाही. इथे भगवद्गीतेमध्ये असे बरेचसे श्लोक आहेत जे काइंड ऑफ श्रील प्रभुपाद त्याला म्हणतात, भगवंत इथे वचन देतात किंवा गॅरंटी देतात. असे बरेचसे श्लोक आहेत जिथे भगवंत डायरेक्टली गॅरंटी देतात. त्यातला हा एक श्लोक आहे. मागापासून म्हणजे मागच्या 8-10 श्लोकांपासून भगवंत अर्जुनाला निष्काम कर्म कसं करायचं, का करायचं, नाही केलं तर ते कर्म जे आपण करतो ते कसं बांधून ठेवतं हे समजावून सांगतायत. अगदी वेदांमध्ये दिलेले कर्मकांड देखील करू नकोस, फक्त माझ्यासाठी काम कर. आणि हे पटवून देण्यासाठी हा श्लोक सांगितला आहे की अशा प्रकारे माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषी मुनी आणि भक्त या भौतिक जगाच्या कर्मफळातून मुक्त झालेत, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झालेत, सर्व दुःखांच्या पलीकडे त्यांना स्थान मिळालेलं आहे. स्वर्गाच्याही पलीकडे, स्वर्गाच्या वरती अजून 5-6 ग्रह लोक आहेत, त्याच्याही पलीकडे, या भौतिक जगाच्या बाहेर भगवत धामामध्ये. आपल्यालाही शिकायचंय अर्जुनाने कसं शिकलं भगवंतांसाठी कर्म करण्यासाठी, आपल्याला पण शिकायचंय भगवंतांसाठी कर्म कसं करायचं. आणि मग हे मध्येच घाबरून आपण सोडून जाऊ नये म्हणून भगवंतांनी हा मध्ये श्लोक दिलाय की जो कोणी असं करतो तो सगळ्या कर्मफळातून मुक्त होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि जिथं दुःख नाही आहे अशा ठिकाणी जाऊन पोहोचतो. गच्छन्त्य अनामयम. मग हे कुणाला नकोय? नाही, आपली पण इच्छा तीच असली पाहिजे. शुद्ध भक्तीमध्ये ही पण इच्छा ठेवू नका म्हणतात, परंतु निदान हे प्रलोभन देतात भगवंत. कारण या भौतिक जगामध्ये सगळं काही दुःखमय आहे. या भौतिक जगामध्ये सगळं काही दुःखमय तर आहेच, आणि तरी त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात तुम्ही मात केलेली असली तरी जन्म आणि मृत्यू हेच मुळात दुःख आहे. ज्याला जन्म आणि मृत्यूच थांबवता आलं नाही तो दुःखातून मुक्तच होऊ शकत नाही.
प्रभुपाद काय म्हणतात बघूया, खूप छान तात्पर्य आहे. प्रभुपाद म्हणतात, भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी मुक्त जीव वास करतात. मुक्त, मुक्त या शब्दाचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? फ्री, बरोबर काय? मुक्त म्हणजे कुणी बांधून ठेवलेलं नाहीये. आता सध्या आपण काय प्रयत्न करतोय? हेच प्रयत्न करतोय, कुणी मला बांधून ठेवलेलं नसलं पाहिजे. मला वाटेल तसं मला वागता आलं पाहिजे, मला वाटेल तसं मला जगता आलं पाहिजे. आजाराने मग त्याच्यामध्ये अडथळा आणला नसला पाहिजे, म्हातारपणाने त्याच्यामध्ये अडथळा आणला नसला पाहिजे, जन्म मृत्यूने याच्यामध्ये अडथळा आणला नसला पाहिजे. परंतु या जगामध्ये राहून जितकं आपण करू तितकं आपण अडकतच जातो, मुक्त कधीच होत नाही. फ्री, इंडिपेंडेंट, प्रत्येकाची इच्छा आहे मला इंडिपेंडेंट व्हायचंय, भगवंतांपासून वेगळं राहायचंय, हो की नाही? पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे या भौतिक जगामध्ये मुक्त जीव वास करूच शकत नाही. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर याच्या पलीकडे गेलं पाहिजे. भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी मुक्त जीव वास करतात. भौतिक क्लेशच नाही तिथे. जन्म मृत्यू, जरा आणि व्याधी, जन्म मृत्यू, आजारपण आणि म्हातारपण हे तर क्लेश आहेच, त्याच्याबरोबर त्रिविध ताप आहे तिथे. आधी दैविक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी आध्यात्मिक क्लेश, देवी देवतांनी दिलेला त्रास, दुसऱ्या जीवांनी दिलेला त्रास, स्वतःच्या शरीराने स्वतःला दिलेला त्रास. हे पहिल्यांदा हे आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की स्वर्गात जाण्याच हेच जीवनाचा उद्देश आहे. नो, स्वर्गाच्या पलीकडेही स्वर्गापेक्षा सुखमयी अशा 4-5 ग्रहलोक आहेत. जनलोक, तपलोक, महरलोक, काय ब्रह्मलोक. स्वर्गापेक्षाही जास्त सुख आहे. स्वर्ग आपल्याला माहिती आहे, जवळ आहे आपल्याला, म्हणून स्वर्ग आपल्याला माहिती आहे. कारण स्वर्गातले देवी देवता हे पृथ्वीचा कंट्रोल करतात, मृत्यू लोकाचं, पृथ्वीचं नाही. परंतु हे सगळे वरचे 7 लोक, खालचे 7 लोक, पुढे पुढे थोडा अभ्यास करणार आहोत आपण याचा, हे सगळे एका अंड्यामध्ये आहे ज्याला ब्रह्मांड म्हटलं जातं. आणि याच्या बाहेर अशी भरपूर ब्रह्मांड आहेत. आणि हे सगळं संपल्यानंतर, अनगिनत ब्रह्मांड आहेत, आणि हे सगळं संपल्यानंतर मग आध्यात्मिक जगत आहे. तिथे भौतिक क्लेश नाही, तिथे दुःख नाही, आणि इथे मुक्त जीव वास करतात. आणि तिथं जायची प्रोसेस काय आहे हीच आपण समजावून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला हे सांगितलं जातं की या जगामध्ये दुःख आहे. पण ते सगळ्यांना पटलेलं दिसत असतं ऍक्च्युली, परंतु जनरली लवकर पटत नाही. कारण आपल्याला वाटतं की मी इतका पॉवरफुल आहे की या दुःखावर पण मी मात करेन. आणि बऱ्याचदा थकलेलो असलो तरी आपल्याला शिकवलं जातं शाळा कॉलेजेस मधून की तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही, या दुःखावर मात केलंच पाहिजे. श्रीमद भागवतम मध्ये एक सुंदर श्लोक आहे, प्रभुपाद इथे सांगतात. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायामध्ये 58व्या श्लोकामध्ये सांगितले आहे, समाश्रिता ये पदपल्लवप्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे भवाम बुधिर वत्स पदम परम पदम 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 यद विपदाम न तेषाम. खूप वेळा या श्लोकामध्ये पदम 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 1 2 3 4 5 6 7 7 8 वेळा पदम. पदमचा अर्थ असतो पाऊल किंवा पाय. दोन्ही अर्थाने या श्लोकात वापरलेला आहे. मी अर्थ वाचतो पहिल्यांदा, प्रभुपादाने इथे दिलेला आहे, मग आपण याच्यावर चर्चा करूया. समाश्रिता ये पदपल्लव प्लवम, जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे, त्या भगवंतांच्या चरण कमल रूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेश विरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हे त्याचे ध्येय असते. बऱ्याचदा आपण ही चर्चा करतो की
हे जे आपण वाचतोय, भगवंतांना शरण गेलं पाहिजे, भगवंतांना शरण गेलं पाहिजे, भगवंतांसाठी कार्य केलं पाहिजे, आणि जवळजवळ प्रत्येकाला वाटत असतं की भयानक कठीण काम आहे. ऍक्च्युली या जगात राहणे सगळ्यात भयानक कठीण काम आहे. जोपर्यंत आपण धष्टपुष्ट आहोत, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही. जेव्हा आपण आजारी पडायला लागतो, म्हातारे होतो, मृत्यू समोर येतो, पुन्हा जन्म येतं, पुन्हा आजारपण, पुन्हा म्हातारपण, हे जेव्हा समजायला लागतं, तेव्हा या भौतिक जगाचा आपल्याला खऱ्या अर्थाने किळस येतो. मग आपल्याला समजायला लागतं की हे कठीण आहे. कारण हे जे प्रॉब्लेम्स आहेत, जन्म मृत्यू थोडस बाजूला ठेवा, साधा आजार देखील आज आपल्याला बरा करता येत नाही, विशेष करून कलियुगामध्ये. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल. बघ, डॉक्टरकडे आपण जातो, डॉक्टर अक्षरशः या शब्दात सांगतात आजकाल की काय झालंय माहिती नाही, कित्येक दिवस त्याच्यावरती हे टेस्ट करा, ती टेस्ट करा. मग आपण वैतागतो, आणि वैतागल्यानंतर मग थोडस कुठे आपल्याला हळूहळू वाटायला लागतं की या जगामध्ये प्रॉब्लेम आहे. हो की नाही? परंतु याच्यावर उपाय म्हणून जे भगवद्गीतेत सांगितलंय, जे आपल्यासारखे भक्त लोक भक्तीच्या मार्गावर असणारे रोज श्रवण करतात, त्यांना पण ते कठीण वाटायला लागतं. सगळं सोडून प्रभूजी भगवंतांना शरण जायचं, भगवंतांसाठी काम करायचं, अतिशय कठीण वाटायला लागतं आपण. कारण आपली ही कंडिशन्ड अवस्था आहे, आपल्याला घडवलंय अशा प्रकारे स्वतःचा स्वार्थ बघायचा सगळीकडे, प्रत्येक गोष्टीमध्ये, भक्तीमध्ये देखील. आणि भगवंत देखील सांगतात की हे आहे पण कठीण आहे ऍक्च्युली. जोपर्यंत ही इच्छा आपण सोडत नाही, तोपर्यंत कृत्रिम रीतीने कोणीही या जगाच्या बाहेर पडू शकत नाही. भगवद्धामात जायची खूप लांबची गोष्ट, स्वर्गात पण जाऊ शकत नाही. स्वर्गात जाण्यासाठी जी यज्ञ तपस्या करावी लागते ती केला तर जाऊ शकतो. परंतु ते शिकून ते देखील करतात बरेच लोक, स्वर्ग लोकांपर्यंत जातात, जनलोकापर्यंत जातात, तपलोकापर्यंत जातात, ब्रह्माजींच्याच ठिकाणी ब्रह्मलोकापर्यंत जातात. परंतु कुठेही गेलं तरी हे सुटलेलं नाही. कमी अधिक प्रमाणात दुःख आहेच, आणि जन्म मृत्यू सगळीकडे, पुनरावृत्ती ज्याला म्हटलं जातं. आणि मग आपण विचार करायला लागतो की महाभयानक काम आहे. ऍक्च्युली सोपं आहे, परंतु ते महाभयानक वाटतं आपल्याला, कारण आपल्याला आपला मी, अहंकार आणि माझी इंद्रिय तृप्ती सोडायची नसते. परंतु या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, समाश्रिता ये पदपल्लवप्लवम. समाश्रिता म्हणजे सगळ्यांचा जिथे आश्रय आहे, समाश्रिता, त्या मुकुंद मुरारीचा आश्रय आपण घेतला पाहिजे. महत्पदम पुण्य यशो मुरारे. आणि काय होतं त्या मुकुंदाचा आश्रय घेतला तर, भवाम बुद्धीर वत्स पदम परम. वत्स म्हणजे गाईचं वासरू. गाईच्या वासराच्या ठशामध्ये जेवढं पाणी साठतं तेवढं आपल्याला हे भवसागर दिसायला लागतं. अगदी आरामात त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. परंतु जोपर्यंत आपण त्या मुरारीचा आश्रय घेत नाही, शरण जात नाही, तोपर्यंत मात्र ते आपल्याला, आपण कधी बघितलेलं नाहीये स्वप्नात देखील, एवढं मोठं महासागर वाटायला लागतं. कधी पार करणार असं वाटायला लागतं. आपल्याला वाटतं सगळ्यांना, रोज आपण चर्चा केल्यावरती आपल्या मनात येतं, अरे बाप रे, एवढं शरण जायला पाहिजे, मी तर एवढं झालं गेलं तर बास वाटत होतं मला. हो की नाही? परंतु शरण गेल्या गेल्या आपल्याला तेच महासागर एवढं दिसायला लागतं. ऍक्च्युली गाईच्या पावलाच्या ठशामध्ये मधलं पाणी पण एवढं आहे. वासराच्या तर आणखीन कमी असतं. वासराचे ठसेच उमटत नाही लवकर. छोटस अगदी इझिली आपण पार करून जाऊ शकतो. आणि नाही केलं तर काय होतंय ते पण याच श्लोकामध्ये त्याचं वॉर्निंग दिलेलं आहे. नाही केलं तर काय होतंय, पदम पदम यद विपदाम न तेषाम. नसेल तर या भौतिक जगामध्ये मात्र पदोपदी, पदम पदम म्हणजे प्रत्येक पावलाला,
काय आहे? विपदा. विपदा म्हणजे काय? मराठीमध्ये पण कधी कधी वापरतो आपण. विपदा म्हणजे प्रॉब्लेम्स, क्लेश, दुःख. कारण भौतिक जग बनवलंच त्या पद्धतीने, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग त्या भगवत धामामध्ये आपल्याला जायचं असेल तर त्या मुरारीचा आश्रय घेतला पाहिजे. आणि तो आश्रय कसा घेतला पाहिजे ते या श्लोकात, याच्या आधीच्या श्लोकात भगवंत सांगतात अर्जुनाला. अशा पद्धतीने योगयुक्त होऊन कृष्ण भावनेमध्ये माझ्यासाठी कर्म कर. असे बरेच ऋषी मुनी आपल्या कर्मफळातून मुक्त झालेत, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झालेत. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटाने भरलेले आहे व अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. बरेच जन्म आपण पाप कर्म करतो, त्याचा दंड मिळतो आपल्याला, नरकामध्ये घेऊन गेलं जातं, ते फटके दिले जातात, दंड दिला जातो, मग थोडस सुधारतो आपण. परंतु आपल्याला वाटतं की जर आपण चांगलं कार्य केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळेल, त्यामुळे आपण चांगलं पुण्य कर्म करत, सकाम कर्म, शास्त्रामध्ये दिलेलं नियत कर्म करत करत इथेच सुख घेत राहूया. याला पण अज्ञानच म्हणायचं. माहिती नसताना चुकीच्या गोष्टी करणे, त्याचा दंड मिळवणे, हे तर अज्ञान आहेच. चोराला, एक कट्टर चोर जो असतो, त्याला कितीही समजावून सांगितलं तरी तो पुन्हा चोरीच करायला जातो. का? कारण अज्ञान. मग एखाद दिवस त्याला पकडलं जातं, दंड दिला जातो, मग थोडासा सुधारतो, परंतु अंगवळणी पडलेलं असतं, परत चोरी करायला जातो. तशी आपली अवस्था आहे. आणि कित्येक क्लेश, दुःख इथे भोगले तरी आपण ही ऍडजस्टमेंट करण्यामध्येच लागलेलं आहे. परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात, थोड्याफार प्रमाणामध्ये इकडे तिकडे. विश्वामध्ये, प्रभुपाद पुढे लिहितात, या विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊच शकत नाही, हे त्यांना माहित नसते. कुठेही जावा तुम्ही, भगवंतच पुढे सांगणार आहेत 18व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये, आ ब्रह्म भुवनालोको पुनरावृत्ती न अर्जुना. 16व्या का 15व्या? ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत कोणालाही पुनरावृत्ती चुकलेली नाही. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, कोणालाच चुकलेलं नाही. ब्रह्माजींना पण चुकलेलं नाही. मग कितीही तुम्ही प्लॅनिंग करा, कितीही सकाम कर्म करा, कितीही यज्ञ करा, कितीही तपस्या करा, त्या प्रमाणात सुख दुःख मिळेल, परंतु सुटका कोणाची नाही. हे शिकायचंय आपल्याला भगवद्गीतेमध्ये. बऱ्याच लोकांना हेच माहिती नसतं. मग हे शिकल्यानंतर मग नेक्स्ट स्टेज. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात, सगळीकडे. परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंतांच्याही स्वरूपाचे त्याला ज्ञान होते, तो स्वतःला पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. आणि यामुळे स्वाभाविकताच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो. भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो, यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. म्हणजे स्वतः कोण आहे हे जाणणे. हे स्वतः कोण आहे जाणले की ऑब्विसली साहजिकच भगवंत कोण आहेत हे देखील जाणतो, आणि याप्रमाणे भगवंतांच्याही स्वरूपाचे त्याला ज्ञान प्राप्त होते, आणि मग तो त्या संबंधामध्ये स्थित होतो. माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे? एक स्वामी आणि सेवक असा संबंध आहे. मग सेवकाचं काम काय आहे ते सेवकाने केलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, त्याच्या पुढे काय माहिती नाही. बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती आहे की मी भगवंतांचा अंश आहे, म्हणून मी भगवंतांचा सेवक आहे, भगवंत माझे स्वामी आहेत, परंतु त्याच्या पुढे काही माहिती नाही.
त्याच्या पुढे जाऊन सेवकाचं काम केलं पाहिजे त्यांनी. सेवकाचं काय काम असतं? सेवा करणे, हो की नाही? आणि मग तो या भौतिक जगामधला राहत नाही. ऍक्च्युली तो या भौतिक जगामध्ये फिजिकली या शरीरामध्ये जरी राहत असला तरी तो या भौतिक जगात राहत नाही, तो मुक्त झालेला असतो. याच्या आधीच्या श्लोकात वाचला आपण. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो आणि हे शरीर सोडल्यानंतर गॅरंटीड भगवत धामामध्ये जातो, जिथे दुःखच नाही, दुःख राहील. यामुळे स्वाभाविकतःच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र बनतो. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य रूपही जाणणे होय. हे थोडस व्यवस्थित समजावून घ्या. हे स्वतःचे मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय. जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे, तो अंधकारात आहे असे जाणावे आणि यामुळेच तो भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. काय होतं भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये देखील बऱ्याचदा आत्मसाक्षात्कार 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 हा शब्द वापरला जातो. बऱ्याच लोकांना वाटतं की तेच जीवनाचा उद्देश आहे. ते बरोबर आहे ऍक्च्युली, पण त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. आणि हे मायावादी निर्विशेषवादी लोक ज्याचा आधार घेतात ते म्हणजे उपनिषद. उपनिषदमध्ये तर इतक्या वेळेला हे शब्द वापरले जातात, आत्मसाक्षात्कार. ठीक आहे, बरोबर आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्म म्हणजे मी कोण आहे याचा साक्षात्कार होणे. ऍक्च्युली हे मी पाटील कुलकर्णी आहे हे सोडून देणे, मी चेअरमन इंजिनियर आहे हे सोडून देणे, त्याच्याही डीपमध्ये जाऊन मी पुरुष स्त्री आहे सोडून देणे, मी मनुष्य आहे सोडून देणे, मी शरीर आहे फायनली सोडून देणे आणि मी आत्मा आहे या लेवलला येणे, याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. मग असा व्यक्ती कर्मबंधन हे पण सगळं शिकतो आणि बंद करायला लागतो, परंतु मी कोण आहे जाणण्याच्या पलीकडे जाणण्याची काही आवश्यकता नाही असं त्याला वाटायला लागतं. परंतु तुम्ही आत्मा आहे तुम्ही जाणला, पुढे काय? जे का याच्या मागे लागलो मी हे जाणण्याच्या मागे? कारण मला दुःखातून बाहेर पडायचंय. मायावादी निर्विशेषवादी लोकांना जरी जाऊन विचारलं की तुम्ही हे सगळं का करताय, कारण मी दुःखात अडकलोय, मला इथून बाहेर पडायचंय, मुक्त व्हायचंय, मुक्ती पाहिजे. म्हणून आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, स्वतः कोण आहे जाणून घेतलं पाहिजे. परंतु स्वतः कोण आहे जाणल्यानंतर पुढे काय? आनंदासाठी काहीतरी केलं पाहिजे, न करता कसा आनंद मिळेल? शास्त्र, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, अगदी उपनिषद देखील व्यवस्थित हे समजावून सांगतात, परंतु आपला अहंकार ते मान्य करायला तयार होत नाही. मी कोण आहे हे जाणणे म्हणजेच भगवंत कोण आहे हे देखील जाणणे. त्याच्याशिवाय मी कोण आहे हे जाणूच शकत नाही आपण पूर्णपणे. 100% 99% जाणू शकतो मी आत्मा आहे, परंतु भगवंतांची आणि माझा काही संबंध आहे हे जाणलं नसेल तर आत्मा कोण आहे, कशासाठी आहे, कुठे आहे, कोण सांगणार? हो नाही? त्या परब्रह्माशी माझा संबंध काय आहे? एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही गेला आणि खालच्या मजल्यावरती कुठेतरी एक छोटासा नट पडलेला तुम्हाला दिसेल, तर सुपरवायझर हातात घेऊन म्हणेल हे काय आहे, हे काय आहे? कोणी पण सांगू शकेल हे नट आहे. बरोबर आहे, हे नट आहे, परंतु काय आहे, उपयोग काय याचा, हे असं का पडले? ते कुठल्या मशीनचं आहे ते शोधून काढून तिथे त्याला पुन्हा बसवलं पाहिजे, फिक्स केलं पाहिजे, मग त्या नटाला अर्थ आहे. नसेल तर त्या मी आत्मा आहे साक्षात करून उपयोग काय? तो आत्मा आलाय कुठून, त्याला परत जोडला पाहिजे. त्याचा आणि त्याचा संबंध काय आहे? तो नट जर त्या मशीनमध्ये बसवला नाही तर तो मशीन कसा काम करायचा बंद झालेला आहे हे जाणून आपण तिथे नेऊन ते बसवलं पाहिजे. ऑफकोर्स भगवंतांचं काय काम आपल्या वाचून उरलेलं राहिलेलं नसते.
तुम्ही भगवंतांची जोडला नाही जोडला, भगवंत आनंदीच असतात. परंतु जोपर्यंत हा नट तिथे जोडत नाही तोपर्यंत त्या नटालाच अर्थ नाही. तसंच आपण जोपर्यंत भगवंतांना जोडले जात नाही तोपर्यंत या आत्म्याला पण अर्थ नाही, मी कोण आहे जाणून पण अर्थ नाही. त्यामुळे भगवंत कोण आहे हे पण जाणलं पाहिजे, माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे हे पण जाणलं पाहिजे, आणि तो संबंध पुन्हा प्रस्थापित केला पाहिजे. मग हे कम्प्लीट होतं, परिपूर्ण होतं. याला परिपूर्ण ज्ञान म्हणतात. जनरली हे जे मायावादी लोक असतात ते कशाला परिपूर्ण ज्ञान म्हणतात? अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे परिपूर्ण ज्ञान. या तुम्ही ब्रह्मास्मी, तू ब्रह्मा आहेस, बरोबर आहे, अहम ब्रह्मास्मी एवढं जाणून काही फरक पडत नाही. मग तरी तू दुःख का भोगतोयस? अहम ब्रह्मास्मी पण तू दुःख का भोगतोयस? हा पण प्रश्न विचारला पाहिजे आपण. मग प्रभुपाद इथे सांगतात, किती छान समजावून सांगतात बघा. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूप देखील जाणणे. हे दोन्ही एकाच वेळी होतं भक्ती मार्गामध्ये. अव्यक्त मार्गामध्ये, निर्विशेष मार्गामध्ये जर तुम्ही हट्टीपणाने चालत राहिला तर भगवंतांना तुम्ही मुद्दामून जाणत नाही. भगवंत तुमच्या समोर प्रकट व्हायला तयार असतात, तुम्हाला नको असतं. आणि भक्ती मार्गामध्ये स्वतःला जाणणे म्हणजेच भगवंतांना जाणणे. स्वरूपेण व्यवस्थिती. भक्ती मार्गामध्ये स्वतःला आत्मा म्हणून जाणणे हे स्वतःला जाणणे म्हटलेलंच नाहीये. स्वतःला भगवंतांचा सेवक म्हणून जाणणे याला म्हटलेलं आहे स्वतःला जाणणे, याला म्हटलेलं आहे आत्मसाक्षात्कार. जेव्हा आपण याला आत्मसाक्षात्कार म्हणतो की मी भगवंतांचा सेवक आहे, तेव्हा भगवंत कोण आहेत हे पण जाणलं पाहिजे, नाही तर कुणाचा सेवक आहे आणि सेवा करणार कशी. म्हणून हे महत्वाचं आहे. आणि पुढचं वाक्य किती महत्वाचं आहे. जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे, तो अंधकारात आहे असे जाणावे, आणि यामुळेच तो भगवंतांची भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. जसं रोजच्या जीवनामध्ये देखील कितीतरी वेळा तुम्हाला पटवून दिलं की हा मालक आहे, तुला याच्यासाठी सेवा करायची आहे. तुम्हाला जर ते पटलेलं नसेल, मी का करू त्याची सेवा? हे भक्ती मार्गावरतीच फक्त सेवक आणि स्वामी हा संबंध प्रस्थापित केला जातो. बाकीच्या सगळ्या मार्गावरती हे ज्ञान मार्ग असतात, भगवंतांना शोधतच असतात ते. आणि ते सापडेपर्यंत त्यांची हीच संकल्पना असते की आपण अद्वैत आहोत, आपण आणि भगवान सेमच आहोत. मी आणि तुम्ही सेम असेल तर सेवा करण्याचा संबंधच कुठे येतो? देयर इज नो भक्तिमय सेवा, देयर इज नो प्रेम. प्रेमाचं आदान प्रदानच नाही. आणि हे प्रेमाचं आदान प्रदान नसतं म्हणूनच तिथे सुख नसतं, आनंद नसतं. या भौतिक जगात पण बघा, जिथे प्रेमाचं आदान प्रदान आहे तिथे सुख आहे, नसेल तर कुठे सुख आहे? एखादी मोठी गाडी घेतली, बंगला घेतला, विमान जरी खरेदी केलं तर ते सुख क्षणभंगूर असतं. परंतु दुसऱ्याची सेवा केली, मदत केली, भगवंतांची विशेष करून सेवा केली, त्यातला आनंद हा चिरंतन काळ टिकणारा असतो. मग हे भगवंत आणि आत्म्याचं स्वरूप एका स्तरावरती जो जाणतो तो सेवेला येत नाही. तो म्हणतो सेवा, इथे मी प्रयत्न करतोय, कित्येक जन्म झालं, सगळ्यांनी माझी सेवा करावी, सेवा कधी बंद करतो हे बघतोय मी, आणि तुम्ही मला येऊन आणखीन एक तत्वज्ञान सांगताय याचा सेवक व्हा. त्यांना पटतच नाही लवकर. तसेच आपल्या भक्ती मार्गामध्ये येऊन देखील ज्यांना सेवा करावीशी वाटत नाही ते कमी अधिक प्रमाणामध्ये हे मायावादी लोकच असतात. भक्तीच्या मार्गावर आल्यानंतर देखील सेवा टाळणे किंवा दुसऱ्यांकडूनच सेवा करून घ्यायची इच्छा ठेवणे, भक्तांनाच शोषण करणे, भक्तांनाच लुटणे. असुरी तर असतातच, मायावादी असतात काही यातले. भगवंतांसमानच स्वतःला समजत असतात. मग थोड्या वेळा करता भगवान श्रीकृष्ण की जय म्हटलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण की जय किंवा शिल प्रभुपाद की जय म्हणून जर माझी सेवा होत असेल तर मी म्हणायला तयार आहे, या करा.
हे सगळे आपले हे कमी अधिक प्रमाणामध्ये आपण सगळे हे निर्विशेषवादी मायावादीच आहोत, कारण आपल्याला भगवान आहेत, ते आपल्याला दंड देऊ शकतात, त्यांची आपल्याला सेवा करायची हेच पटलेलं नाही. मग आपलीच सेवा करायला कशाला करून घेत बसू आपण, हो की नाही? हे व्यवस्थित समजावून घ्या. हिंदू लोकांना तर हे खूप व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे, कारण लहानपणापासून आपल्या डोक्यात हेच आहे, भगवान किंवा देव म्हणजे जो आपली इच्छा पुरवतो, म्हणजे मी स्वामी आहे तो सेवक आहे. आणि जास्तीत जास्त याच्या पलीकडे जाऊन काय की तुम्ही पण भगवान आहे, हे उलट कधी करायचं नाही म्हणून शिकवलं जातं आपल्याला, की तो स्वामी आहे आणि आपण सेवक आहे आणि अनादि अनंत काळ आपल्याला त्याची सेवा करायची आहे, चिरंतन न थांबता. हे मात्र काय पल्ले पडत नाही, लवकर घुसत नाही आतमध्ये. म्हणून प्रभुपाद असं व्यवस्थित लॉजिकली आपल्याला समजावून सांगतात आणि ते आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यायचंय, कारण ही दुःखमय स्थिती आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत ह्या स्टेजला आपण येत नाही की मी कोण आहे, भगवान कोण आहे, माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे, याला ज्ञान म्हणतात. हे सोडून जे काही तुम्ही शिकता ते सगळं अज्ञान आहे. सगळं, कुठलं पण ज्ञान असू दे. मग हे एक वाक्य समजलं तुम्हाला कुठल्याही ज्ञानाची गरज नाही. आणि हे अजून समजलं नाही म्हणून आपल्याला हे पुन्हा 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 वाचन श्रवण करावं लागतं. तर हे व्यवस्थित समजावून घेतलं आपण की मग त्या स्टेजला यायला सोपं जाईल. नसेल तर हीच कल्पना करत बसलो आपण की मी सेवा का करू, वेगवेगळ्या पद्धतीने सेवा टाळायला लागलो तर मी या स्टेजला कधीच येणार नाही. असा मनुष्य स्वतः भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. काही काही जणांना वाटेल की प्रभूजी माझ्या मनात तर तशी इच्छा नाहीये, मी भगवंतांना आणि मी स्वतःला समान कधीच मानत नाही व भीतीपोटी मानत नाही, पण ऍक्च्युली भाव तेच आहे. भगवंतां समान न मानणे म्हणजे स्वतः भगवान व्हायचा प्रयत्न पण बंद करणे. स्वतः भगवान व्हायचा प्रयत्न म्हणजे काय, सगळ्यांनी माझी सेवा केली पाहिजे, मला उपभोग घेता आलं पाहिजे, ही भगवान व्हायची इच्छा असते. माझ्या कंट्रोलमध्ये सगळं असलं पाहिजे, मी म्हणेल ते बरोबर असलं पाहिजे, माझं मी माझं. जर तोंडानी किंवा कृतीने तुम्हाला सांगायलाच पाहिजे असं नाही की मी भगवंतां समान आहे. हे सगळे भगवंतां समान व्हायचेच प्रयत्न असतात. आणि असं जो करत असतो तो स्वतः स्वतःच जन्म मृत्यूचं चक्र चालू ठेवत असतो. तथापि जो जाणतो की भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे, स्वरूप स्थिती म्हणजे नॅचरल, तेच नॅचरल आहे, बाकी सगळं आर्टिफिशियल आहे. नॅचरल स्थिती ज्याला आपण म्हणतो की नाही, त्याला त्याच्या नॅचरल स्थितीत ठेवा. म्हणजे एकदम सिंपल उदाहरण म्हणजे माशाला पाण्यातून बाहेर काढल्यासारखी आपली अवस्था आहे सध्या. माशाची नॅचरल स्थिती कुठे आहे, पाण्यात आहे. तशी आपली नॅचरल स्थिती आहे भगवंतांची सेवा करण्यात. मग माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यावर किती त्रास होतो, तसंच आपल्याला पण त्रास होतोय. त्या माशाला 50 मनाचं सिंहासन द्या, पंचपक्वान द्या, हिरे माणिक मोती जड, सी मास काय द्या, मासी, माशाच्या बायकोला काय म्हणायचं, मादी माशी मासा द्या, तो अजिबात सुखी होणार नाही. त्याची स्वरूप स्थिती कुठे आहे, पाण्यात परत सोडायला पाहिजे. पाण्याबाहेर काढून त्याला काहीही द्या, तो कधीच सुखी होणार नाही. अशी आपली अवस्था आहे. इथे आपण हे बरेच प्रयत्न करतोय वेगवेगळ्या पद्धतीने सुखी व्हायचा, कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. पुन्हा पाण्यात जावं लागेल, पुन्हा भगवंतांचं सेवकच व्हावं लागेल, निरपेक्ष अगदी. आणि हे भगवंतांना हे कसं हवंय तुमच्याकडून, प्रेमाने पाहिजे, जबरदस्तीने नको. कोणी म्हणेल की प्रभूजी इथे राहिल्यावरती दुःखच दुःख देतात आणि जबरदस्ती करत नाहीत, असं कसं काय. पण हा आपला हट्टी पण आहे. ही सृष्टी निर्माण करून इथे तुम्हाला भगवंत व्हायचे ट्रायल घ्यायची संधी देणे, ही पण भगवंतांची कृपाच आहे तुमच्यावरती. नाही तिथल्या तिथे फटके मारून तुम्हाला गप्प बसवता आला असतं भगवंतांना. ही इतकी मोठी सृष्टी निर्माण करतात, सौंदर्य निर्माण करतात, प्रलोभन निर्माण करतात. का, तुमची ही जी भगवान बनायची इच्छा आहे ती तुम्ही ट्राय करून घ्या.
हम्म तर भगवंतांची सेवा करणे हीच आपली स्वरूप स्थिती आहे. तो स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तात्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. इमिजिएटली. मगाशी मी सांगत होतो ना, हे कठीण नाहीये. इमिजिएटली. तात्काळचा अर्थ काय? इमिजिएटली. जास्त वेळ पण लागत नाही. बरेच भक्त प्रभूजी कित्येक वर्ष झालं करतोय, अजून सगळं आहे तसंच वाटतंय. जन्म पण आहे, मृत्यू पण आहे, क्लेश आहे, सगळं आहे. भगवंतांचं नामो निशान दूर दूर पर्यंत कुठे दिसत नाही. प्रभुपाद काय सारखं सारखं तात्काळ 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 लिहितात, इमिजिएटली. त्या प्रमाणात समर्पण पाहिजे. भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भज. जेवढं तुम्ही भगवंतांना शरण जाता, प्रपद्यन्ते म्हणजे शरण, लक्षात ठेवा. शरण प्रपद्यन्ते, जेवढं शरण जातात तेवढंच भगवंत तुम्हाला भक्ती देतात. त्याच्या पलीकडेच देत नाही. पूर्ण शरण जायला पाहिजे. तात्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर हीच भगवत भक्ती होय. बऱ्याच लोकांना असं वाटतंय हो की नाही, की भगवद्गीतेमध्ये कर्म करायला सांगितलंय, भगवंतांची सेवा करायला सांगितलं. ऍक्च्युली त्याला कर्मयोग म्हटलं जातं. हे वाक्य महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजे कर्मयोग किंवा बुद्धियोग, किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर यालाच भगवत भक्ती म्हणतात. भक्ती करतोय आम्ही म्हणजे काय करतोय, हे वाक्य लक्षात ठेवा. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजे भगवत भक्ती. हरे कृष्ण. बऱ्याच जणांना हे पटत नाही. सेवा किंवा काम करणे, कार्य करणे, हातपाय हलवणे हे भगवत भक्ती आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? तुम्ही प्रसाद घेणार आहे ना? प्रणाम प्रभूजी. भगवंताची सेवा करायची म्हणजे तुम्ही जे भगवद्गीतेच्या काय म्हणू पण इंट्रोडक्शन पार्ट जो होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की नमन, कीर्तन, भजन, पूजन, वंदन, त्याच गोष्टी का काय अजून पण त्याच्यामध्ये ऍडेड आहे? भगवंतांचं एक मिशन असतं जे 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगणार आहे. त्या मिशन मध्ये भगवंतांना मदत करणे म्हणजे भगवंतांची सेवा. या भौतिक जगामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये भगवंतांची सेवा म्हणजे डायरेक्टली सेवा. जसं की भगवंतांसाठी प्रसाद बनवणे, भगवंतांचे पाय चेपून देणे, भगवंतांच्या गायी घेऊन जाणे, भगवंतांच्या पायामधला पैंजण बनणे, भगवंतांना फुलं आणणे, भगवंतांना आंघोळ घालणे. डायरेक्टली सेवा ज्याला आपण म्हणतो, ती जी डायरेक्ट सेवा असते ती या भौतिक जगामध्ये जनरली मिळत नाही आपल्याला, अनलेस भगवंत इथे येतील आणि आपल्याला ती सेवा देतील. परंतु तेवढे आपली पात्रता नाहीये. भगवंत जरी आले या भौतिक जगामध्ये तरी ते आपल्या सेवकांना घेऊन येतात. तुम्हाला माहितीये वृंदावन मधले गोप गोपी जे होते ते सगळे भगवंतांचे शुद्ध भक्त. भगवंत येणार म्हणून त्यांच्या आधीच त्यांनी जन्म घेतला होता आणि मग ते भगवंतांची सेवा करायचे वृंदावन मध्ये. मग या भौतिक जगामध्ये भगवंतांची सेवा काय आहे? या भौतिक जगामध्ये भगवंतांची सेवा काय आहे? भगवंत स्वतः सांगतात,
माझं काम काय आहे 4थ्या अध्यायामध्ये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे माझं काम आहे. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगतात जन्म कर्मच मे दिव्यम. हे माझं काम आहे, याच्यासाठी मी जन्म घेतो आणि हे काम करतो. मग एखाद्या व्यक्तीची सेवा करणे म्हणजे काय? त्याला त्याच्या कामामध्ये मदत करणे किंवा त्याचं काम करून देणे. जसं अर्जुनाला म्हटले आता या विनाशायच दुष्कृताम, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, दुष्ट लोकांचा विनाश करणे हे माझं काम आहे. परंतु ते अर्जुनाला सांगतायत माझं काम तू कर. धर्म इथे बिघडत चाललाय, अधर्माची वाढ होत चालली आहे. चला आपल्याला पुन्हा धर्माची स्थापना करायची आहे, तू काम कर. लक्षात येते का तुम्हाला? थोडस हे काम केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मंदिरामध्ये आपण पूजा अर्चना करतो, हे चुकीचं नाही म्हणत नाही आहे मी. हे केलं पाहिजे कारण ते आपण त्याद्वारे आपण भगवंतांबद्दलची शरणागती, भगवंतांचा आश्रय, भगवंतांबद्दलचा आदर व्यक्त करतो. परंतु तिथेच ते थांबत नाही, त्यांचं काम पण केलं पाहिजे. उदाहरणार्थ बरेचसे लोक म्हणतात मी मोदी भक्त आहे, मी मोदी भक्त आहे, मोदी भक्त आहे. ऍक्च्युली तुम्ही मोदीसाठी काय केलं? हो की नाही? हजारो लोक म्हणतात मी मोदी भक्त आहे, मग मोदी सगळ्यांना येऊन भेटतात का? परंतु तुम्ही काहीतरी मोदींसाठी काम करा. असं काम करा की ते मोदींच्या कानावर जाईल, वाव माझ्यासाठी हा काम करतो, गावागावात जाऊन माझ्या पार्टीचा प्रचार करतो, मला निवडून आणण्यासाठी काम करतो, मी जे जनतेसाठी मी जे प्रोग्राम्स घेऊन येतो हे जनतेपर्यंत घेऊन जायचं काम करतो, ऍक्च्युली काम करतो, तो माझा खरा सेवक, तो माझी सेवा करतो. का जो रोज घरामध्ये एक फोटो मोदीजींचा लावून रोज आज 2 उदबत्त्या उद्या 2 उदबत्त्या वाळतो, तो मोदीचा भक्त असतो. पण ते करायला काही हरकत नाही, कारण ती एक प्रकारे आपण कृतज्ञता किंवा आदर दर्शवतो. परंतु खरं काम असतं त्यांच्या कामामध्ये मदत करणे. भगवंतांचं काम हे आहे की जिथे जिथे अधर्म वाढतो, भक्त कमी होतात आणि असुर लोक वाढतात, तिथे भक्तीचा प्रचार करणे, भक्त लोक वाढवणे, जे भक्त लोक आहेत त्यांच्या भक्तीचं रक्षण करणे, जेणेकरून ते भक्ती व्यवस्थित करून भगवद्धामात जाऊ शकतील. त्याच्यासाठी हे सगळं भगवंतांची सेवा आहे. मग ही सगळी करायला स्वतः पहिल्यांदा आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे. भगवंतांना म्हटलं पाहिजे मी पण तुमचा भक्त होतो, मी शुद्ध भक्तीचे सगळे सद्गुण माझ्यामध्ये आणतो, आता मला पण थोडस भक्तीचं काम द्या, भक्तीच्या प्रचाराचं काम द्या. आणि हे भगवंत का करतात? प्रभुपाद समजावून सांगतात की हे आपण सगळे जीव जे आहोत, मनुष्यच नाही सगळे जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि ते भगवद्धामातून इथे आलेले आहेत कारण त्यांनी चूक केली. जसं मुलगा घर भांडून घर सोडून जातो, त्याच्यासाठी हे बनवलंय भगवंतांनी. मग भगवंतांची अशी इच्छा असते की माझ्या सगळ्या पुत्रांनी परत यावं, त्यांना सगळ्यांना कोणीतरी जाऊन समजावून सांगावं की भक्ती अशी असते बाबा, भगवद्धामात तुझे वडील वाट बघतायत, तू परत जा, या भौतिक जगामध्ये खितपत पडू नको. मग भगवद्गीतेच्या उपदेशांचा आदेशांचा प्रचार करणे, त्या प्रचार कार्यामध्ये मदत करणे, मग त्यामध्ये भरपूर कामं असतात, प्रसाद वितरण करणे, ड्रायव्हिंग करणे, काही असू दे, ही सगळे सेवा म्हणून मानली जाते. पुस्तक वितरण करणे, हरिनाम संकीर्तन करणे, हे कशासाठी करतोय आपण सगळं? मॅक्झिमम जास्तीत जास्त दुःखी पीडित जे अभक्त आहेत, धर्माच्या मार्गावरती नाहीत, त्यांना धर्माच्या मार्गावरती आणण्यासाठी. कारण भगवान म्हणतात ते माझं काम आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्म संस्थापनार्थाय संभवामी. तर जे आपला स्वामी जे काम करतो त्या कामामध्ये हातभार लावणे याला खरी सेवा म्हणतात. का स्वामीची रोज पूजा करणे याला सेवा म्हणतात? कॉमन सेन्सने विचार करा. आपण ही पूजा अर्चनाची आपल्याला सवय का लागलेली आहे? कारण आपल्याला लहानपणापासून शिकवले पूजा करा तुम्हाला हे मिळेल, परीक्षेत पास व्हाल, आजार दूर निघून जाईल, बिझनेस मध्ये फायदा होईल, तेच आपल्या डोक्यात बसलेलं आहे. आणि आता भक्ती मार्गामध्ये आल्यावरती देखील आपण तेवढंच करतोय, पूजा करतोय आणि प्रार्थना करतोय भगवंतांना की मला घेऊन जावा, या दुःखातून मुक्त करा, मी काही सेवा करणार नाही. नो,
सेवा केली पाहिजे, बरं का? आणि काही काही उदाहरणं आहेत, असं असं नाही असं पण नाही, पूर्णपणे तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करत राहिला तरी भगवत धामात जाऊ शकता. भगवंतांच्या लीलांचं स्मरण केला, श्रवण केला, हे नवविधा भक्ती म्हटलं जातं. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, हे जरी केलं तरी तुम्ही भगवत धामात जाऊ शकता. ही पण एक प्रकारची सेवाच असते. परंतु सगळं पाप कर्म थांबवून, दुसरी कर्म थांबवून हे 24 तास हेच करायचं असतं, जे जनरली शक्य नसतं. म्हणून नवविधा भक्तीत देखील शेवटी सांगितलंय आत्मनिवेदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. दास व्हायचंय, सखा व्हायचंय, पूर्ण आत्मसमर्पण करायचंय. सांगा मला, भगवंतांना म्हटलं पाहिजे आपण जाऊन, सांगा मला मी काय करू तुमच्यासाठी. अर्जुन पण इथे कन्फ्युज झालाय, मी काय करू तुमच्यासाठी. भगवंत त्याला समजावून सांगतात का आणि कशासाठी केलं पाहिजे. जनरली भगवंत आपल्याला भेटणार नाहीत, मग आपण कोणाला विचारायचं. भगवंतांचे जे प्रतिनिधी असतात, आचार्य, त्या आचार्यांना विचारायचं. श्रील प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात काय केलं पाहिजे, असं करा, असं करा, असं करा. तर असा एखादा प्रामाणिक गुरु शोधला पाहिजे, ज्याच्याकडे जाऊन आपण पूर्ण समर्पणाने समर्पित होऊन विचारलं पाहिजे की मला सांगा मी काय करू, भगवंतांची सेवा काय आहे, ती कशी असते. शास्त्रामधून मला समजावून सांगा भगवंतांची सेवा म्हणजे काय असते, आणि आता मी काय करू याच्यामध्ये हे पण मला सांगा. मला हे जमतंय, हे गुण माझ्या अंगात आहेत, ते मी भगवंतांसाठी वापरू का. एखाद्याला कपडे बनवायला जमतं, एखाद्याला अन्न पिकवायला जमतं, एखाद्याला कविता करायला जमतं, काय असेल ते भगवंतांसाठी केलं पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.